पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पलूस येथील संग्राम पतसंस्थेस 2 कोटी 10 लाखांचा नफा। चेअरमन निलेश एसुगडे। पलूस येथील बापूसाहेब एसुगडे संग्राम ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित पलूस या पतसंस्थेस सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 2 कोटी 10 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन निलेश एसुगडे यांनी दिली। संग्राम उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय विठ्ठलराव उर्फ बापूसाहेब एसुगडे यांनी स्थापन केलेल्या व श्रीमती जोशना विठ्ठलराव एसुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे। संस्थेची स्थापना 30 ऑक्टोबर 1998 रोजी झाली असून आज तागायत संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला आहे। संस्थेकडे 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षात ठेवी 139 कोटी इतक्या असून स्वनिधी 9 कोटी इतका झाला आहे। वसूल भागभांडवल 1 कोटी 10 लाख, कर्ज वाटप 93 कोटी, गुंतवणूक 40 कोटी इतकी असून सीडी रोशो 69% इतका आहे। संस्थेने या आर्थिक वर्षामध्ये 230 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे। संस्थेच्या 18 शाखा कार्यरत आहेत। संस्था स्थापनेपासून अखंडितपणे सलग 27 वर्ष सभासदांना 11% लाभांश देत आहे। चालू आर्थिक वर्षात सन 2026-27 संस्था 300 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करेल असा विश्वास निलेश एसुगडे यांनी व्यक्त केला। संस्थेचे व्हाईस चेअरमन भरत गोंदिल तसेच संचालक विलास लोंढे, गजानन धुमके, अशोक गायकवाड, शंकर डेरे, विष्णू शिसाळ, मंदाकिनी कुंभार, राजेंद्र वडार, उमेश माळी, सर्जेराव पाटील, महेश मुकाशी, विजयकुमार पाटील, संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव जाधव, उपव्यवस्थापक वैभव पवार, तुकाराम राऊत, वसुली अधिकारी अमृत माने, विस्तार अधिकारी बाळासू कुंभार उपस्थित होते। काही 2-4 5 10 स्टाफ एक्स्ट्रा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तो प्रतिसेवा व्यवसाय थोडासा कमी दिला। सीआरआर वगैरे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या सुद्धा ज्या नियमावलीमध्ये अपेक्षित आहेत 9%च्या वर लागतात, आपल्या 9%च्या वर आहे। आणि येणाऱ्या वर्षामध्ये जवळपास आम्ही 300 कोटीचा व्यवसायाचा टप्पा येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू। जसं सावंतसाहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं यावर्षी सावंतपूर वसाहत, आमची सावंतपूर वसाहत म्हणून जी शाखा आहे त्या शाखेच्या स्वमालकीची इमारत त्या ठिकाणी आपण खरेदी केली। बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेजारी जवळपास 3,500 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, त्याच्यावरती तयार बिल्डिंग होती। त्याच्यामध्ये जवळपास 5 गाडी 6 गाडी 7 गाडी जवळपास 7 गाडी आणि 3 फ्लॅट म्हणजे कमर्शियल दृष्टिकोनातनं ती बिल्डिंग आपण घेतलेली आहे। शाखा स्थलांतर तिकडेच होईल आणि इतर जे काही उत्पन्न आहे त्याच्यातनं संस्थेचा आपलं इथला सगळा खर्च पाहून संस्थेला इन्कम त्या ठिकाणी त्या शाखेच्या माध्यमातून चालू होईल।